हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बाळांनो डीसी जनता 10th. तर तुमच्या 10th एसएससी बोर्ड 2025-26 साठी मॅथ्स 1 ची जी बाळांनो आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे, त्याचा आज आपण लेक्चर नंबर 7 बघतोय. आणि लेक्चर नंबर 7 मध्ये आपण ऑलरेडी जो टॉपिक सुरू केला होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, या टॉपिक मधली आज एक सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत बाळांनो. तर ती कन्सेप्ट असणार आहे तुमची सबस्टिट्यूशन मेथड. कोणती मेथड बोला? सबस्टिट्यूशन मेथड. तर या मेथडला आपल्याला आज क्लिअर करायचं आहे. तर बाळांनो, तुम्हालाही माहिती आहे की कोणतंही लिनियर इक्वेशन किंवा पेअर ऑफ लिनियर इक्वेशन किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स असतील तर त्याच्या सोल्युशन्स म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या. आपल्याकडे बेसिकली दोन मेथड होत्या, एक होती अल्जेब्रिक मेथड आणि दुसरी होती ग्राफिकल मेथड. एक कोणती होती बोला? अल्जेब्रिक मेथड. आणि दुसरी कोणती होती? ग्राफिकल मेथड. एक नाव दिलं होतं आपण अल्जेब्रिक मेथड आणि दुसरं नाव दिलं होतं बाळांनो ग्राफिकल मेथड. दुसरं काय नाव दिलं होतं बोला? ग्राफिकल मेथड. त्यानंतर ग्राफिकल मेथड मध्ये आपण बेसिकली तीन पद्धतीच्या मेथड्स पाहतो. एक पाहतो ज्याला बोलतो बाळांनो आपण एलिमिनेशन मेथड. काय नाव देतो आपण बोला? एलिमिनेशन मेथड. दुसरं नाव देतो बाळांनो आपण सबस्टिट्यूशन मेथड. आणि तिसरी जी मेथड आपल्याला या 10th स्टँडर्ड मध्ये यावर्षी इंट्रोड्यूस झाली आहे ती बाळांनो आहे क्रॅमर्स रूल. कोणती रूल? क्रॅमर्स रूल. तर या तिन्ही मेथड आपल्याला 10वी मध्ये पाहायच्या. तर त्यामध्ये आपण एलिमिनेशन मेथड ही लेक्चर नंबर 6 मध्ये कव्हर केली होती. त्यानंतर क्रॅमर्स रूल ह्या त्या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण कव्हर केलेली मेथड आहे. तर आज राहिलेली जी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड ती आपल्याला बाळांनो क्लिअर करायची आहे. आणि सबस्टिट्यूशन मेथड क्लिअर झाल्यानंतर मग आपण ग्राफिकल मेथडकडे जाणार. तर पहा बाळांनो, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपल्याला कोणकोणत्या कन्सेप्ट किंवा कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर आपण थोडं एक वेळा पाहूया. पण ते पाहण्या अगोदर मी तुमच्या साठी हेडिंग लावतो सबस्टिट्यूशन मेथड. काय लावतो बोला? सबस्टिट्यूशन मेथड. आता सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण काय करतो? सबस्टिट्यूशन मेथड मध्ये बाळांनो आपण सबस्टिट्यूशन या वर्डचा एक्झॅक्ट मिनिंग जर बघितला तर सबस्टिट्यूशन म्हणजे काय? तर सबस्टिट्यूशन म्हणजे रिप्लेसमेंट. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट. जसे की कोणी स्पोर्ट्स खेळत असेल तर तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये माहिती आहे की एखादा प्लेयर सबस्टिट्यूट प्लेयर म्हणून येतो. तर सबस्टिट्यूट प्लेयर करतो काय? तर जो प्लेयर इंज्युअर्ड होतो, जो प्लेयर काय होतो? इंज्युअर्ड, त्याची जागा तो प्लेयर घेतो आणि इंज्युअर्ड प्लेयर बाहेर जातो गेम मधनं आणि त्याच्या जागी तो सबस्टिट्यूट प्लेयर येतो. त्याच्या जागी कोण येतो? सबस्टिट्यूट प्लेयर येतो. म्हणजे इंज्युअर्ड प्लेयरला काय केलं जातं? रिप्लेस केलं जातं. कोणी? एक नवीन प्लेयरने. आणि जो नवीन प्लेयर येतो त्यालाच आपण काय म्हणत असतो? सबस्टिट्यूट. काय म्हणत असतो बोला? सबस्टिट्यूट. मग तोच अर्थ बाळांनो आपल्याला इथे लावायचा आहे. आणि या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं आहे? त्या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये व्हेरी सिंपल, आपल्याकडे बाळांनो कोणतंही लिनियर इक्वेशन बघा किंवा कोणतंही पेअर ऑफ लिनियर इक्वेशन बघा, त्यामध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल्स पाहायला मिळतात. एक व्हेरिएबल असतो एक्स आणि एक व्हेरिएबल असतो वाय. तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण काय करतो? या दोन पैकी एका व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलने रिप्लेस करतो. दुसऱ्या व्हेरिएबलने काय करतो? रिप्लेस करतो. म्हणजेच दोन्ही इक्वेशन मधनं जो रिप्लेस केलेला व्हेरिएबल आहे तो निघून जाईल आणि त्याच्या जागी जो व्हेरिएबल आपण आणला, जो व्हेरिएबल रिप्लेस केला तो जागा घेईल. म्हणजेच दोन्ही इक्वेशन मध्ये जर मी एक्स ला रिप्लेस केलं तर एक्स दोन्ही इक्वेशन मधनं चालला जाईल आणि त्याची जागा कोण घेईल बाळांनो? वाय. किंवा जर मी वाय ला रिप्लेस केलं तर दोन्ही इक्वेशन मधनं वाय निघून जाईल आणि त्याची जागा कोण घेईल? तर त्याची जागा घेईल एक्स व्हेरिएबल. त्याची जागा कोण घेईल? एक्स व्हेरिएबल. आणि दोन्ही इक्वेशन मधनं एक व्हेरिएबल निघून गेला तर आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते आणि मग त्याच्यावरनं आपण रिक्वायर्ड जो रिमेनिंग व्हेरिएबल असतो त्याची पण व्हॅल्यू काढू शकतो. तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे? दोन व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलने रिप्लेस करायचं आहे, दुसऱ्या व्हेरिएबलने सबस्टिट्यूट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. आपल्याला आपलं रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय मिळून जातील. तर बाळांनो, रिप्लेसमेंट करायची कशी? कोणाला रिप्लेस करायचं? कशा पद्धतीने रिप्लेस करायचं? ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये येतात. तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत तर ते आपण थोडा एक वेळा क्लिअर करून घेऊया. तर चला मी आता लावतो इथे स्टेप्स फॉर सबस्टिट्यूशन मेथड. स्टेप्स फॉर सबस्टिट्यूशन मेथड. तर पहा इथे मी हेडिंग लावतोय स्टेप्स फॉर सबस्टिट्यूशन मेथड. तर हेडिंग लिहूया आपण स्टेप्स. लिहूया स्टेप्स. तर बाळांनो, सर्वात पहिले तुम्हालाही माहिती आहे जसं आपण एलिमिनेशन मेथड मध्ये जो व्हेरिएबल एलिमिनेट करायचा त्याला सिलेक्ट करतो, मग सेम त्याच पद्धतीने इथे पण येईल ज्या व्हेरिएबलला तुम्हाला रिप्लेस करायचं, ज्या व्हेरिएबलला तुम्हाला काय करायचं बोला? रिप्लेस करायचं किंवा सबस्टिट्यूट करायचं त्याला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. म्हणून सर्वात पहिली स्टेप येईल चूज द व्हेरिएबल किंवा सिलेक्ट द व्हेरिएबल. चूज द व्हेरिएबल, चूज द व्हेरिएबल, चूज द व्हेरिएबल आयदर
choose the variable to be replaced, to be replaced, to be replaced, to be replaced किंवा to be substituted, to be substituted either x or y, either x or y, x or y. मग तुम्ही म्हणाल सर मी कोणाला रिप्लेस करू शकतो, कोणाला सबस्टिट्यूट करू शकतो, तर जसं आपण एलिमिनेशन मेथड मध्ये सांगितलं आपण x ला पण एलिमिनेट करू शकतो, y ला पण एलिमिनेट करू शकतो. त्याच सेम पद्धतीने बाळांनो आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्ये पण एक तर x ला एलिमिनेट करू शकतो किंवा y ला एलिमिनेट करू शकतो. एक तर x ला एलिमिनेट करू शकतो किंवा सॉरी एक तर x ला रिप्लेस करू शकतो किंवा y ला रिप्लेस करू शकतो किंवा एक तर x ला सबस्टिट्यूट करू शकतो किंवा y ला सबस्टिट्यूट करू शकतो. इट विल डिपेंड ऑन यू. बट तेच आपले कॅल्क्युलेशन रिड्यूस करण्यासाठी, आपला क्वेश्चन इझी पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही प्रिफरन्सेस लक्षात ठेवायचे आहे. तर त्यामध्ये प्रिफरन्स जो आपण एलिमिनेशन मेथड मध्ये स्टडी केला होता किंवा जो प्रिफरन्स आपण एलिमिनेशन मेथड मध्ये अंडरस्टँड केला होता तो सेम प्रिफरन्स तुम्हाला इथे पण अंडरस्टँड करायचा आहे की असाच व्हेरिएबल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे किंवा असंच इक्वेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की ज्या इक्वेशन मध्ये किंवा ज्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट किती असेल बाळांनो 1 असेल. किती असेल बोला 1 असेल. किती असेल बोला 1 असेल. आता मी तुम्हाला सांगतो सबस्टिट्यूशन मेथड मध्ये ऍक्च्युअली आपल्याला करायचं काय. तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून उरलेल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबलच्या जागी पुट करायची आहे. मी काय बोललो पहा, एका इक्वेशन वरनं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून एका इक्वेशन वरनं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून उरलेल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबलच्या जागी आपल्याला पुट करायची आहे. एवढंच करायचं असतं आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड मध्ये, बाकी काहीही नाही. पुन्हा मी सांगतो, एका इक्वेशन वरनं कोणत्या तरी एका व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ज्या इक्वेशन वरनं आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली ते इक्वेशन सोडून उरलेलं जे इक्वेशन असतं त्या इक्वेशन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी पहिल्या इक्वेशन वरनं x ची व्हॅल्यू काढली तर मग ती काढलेली x ची व्हॅल्यू मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये x च्या जागी पुट करणार. किंवा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं जर मी पहिल्या इक्वेशन वरनं y ची व्हॅल्यू काढली तर ती y ची व्हॅल्यू काढलेली आहे मी फर्स्ट इक्वेशन वरनं तर ती रिप्लेस होणार सेकंड इक्वेशन मध्ये कोणाच्या जागी y च्या जागी. सेम पद्धतीने जर मी इक्वेशन सेकंड वरनं जर व्हॅल्यूज काढल्या असतील तर त्या मला कुठे पुट करावं लागतील, इक्वेशन 1 मध्ये इन कोणाच्या जागी तर रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबलच्या जागी. तर सिंपल आहे, आपल्याला काय करायचं, एका व्हेरिएबलची एका इक्वेशन वरनं व्हॅल्यू काढून दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची, एवढंच करायचं. बाकी जास्त डोक्याला काही त्रास नाही. तर इथे लिहू शकतो आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ एनी व्हेरिएबल. इथे लिहू शकतो काय करायचं आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड मध्ये, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एनी व्हेरिएबल फ्रॉम एनी इक्वेशन and replace it in remaining equation. बात खत्म. एवढंच करायचं. काय करायचं तर दोन पैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दोन पैकी कोणत्या तरी एका इक्वेशन वरनं काढा. ज्या इक्वेशन वरनं काढली ते इक्वेशन सोडून उरलेल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळवा. इट इज व्हॉट सबस्टिट्यूशन मेथड. तर हे सर्वात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हे करायचं कसं तर त्याच्यासाठी वन बाय वन आपण स्टेप्स पाहूया. तर सर्वात पहिले काय बोललो आपण की चूज द व्हेरिएबल टू बी रिप्लेस. जो व्हेरिएबल आपल्याला रिप्लेस करायचा आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. मग मी प्रिफरन्स कोणाला देणार ते लिहितो मी. प्रिफरन्स विल बी गिवन PREFERENCE. Preference will be given to such a variable and such a equation in which coefficient of one of the variable is किती पाहायला मिळतोय. तर आपल्याला बाळांनो प्रेफरन्स मध्ये असं लक्षात ठेवायचं आहे की मी असाच व्हेरिएबल आणि असंच इक्वेशन सिलेक्ट करणार ज्या इक्वेशन मध्ये किंवा ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट मला किती पाहायला मिळतोय 1 पाहायला मिळतोय. म्हणजे काय हे मी बोललो याचा अर्थ काय तर एक्झाम्पल वर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा बाळांनो एक्झाम्पल मध्ये मी दोन इक्वेशन्स घेतले. एक इक्वेशन घेतलं असेल फॉर एक्झाम्पल इथे लिहूया आपण 3x + 4y = 5. याला बोलतो मी इक्वेशन नंबर 1.
दुसरं इक्वेशन आहे आपलं x प्लस 5y इज इक्वल टू 10, याला बोलतो मी सेकंड इक्वेशन. मग या दोन इक्वेशनला जर केअरफुली आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो x व्हेरिएबल आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो बाळांनो x व्हेरिएबल आहे याचा कोएफिशियंट किती आहे, याचा कोएफिशियंट आहे 1. तर मग ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे तो मला सिलेक्ट करायचा, तर मी इथे सिलेक्शन कोणाचं करणार बाळांनो, तर मी इथे सिलेक्शन करणार x चं. आणि x ची व्हॅल्यू मी काढणार कुठनं, तर ती बाळांनो काढणार मी सेकंड इक्वेशन वरनं. इट विल मेक युअर कॅल्क्युलेशन्स व्हेरी इझी. इट विल मेक युअर कॅल्क्युलेशन्स व्हेरी इझी. तुम्ही म्हणाल सर असं आम्हाला काही कंपल्शन आहे का हो की आम्हाला दुसरंच इक्वेशन आणि एक्सच व्हेरिएबल सिलेक्ट करावं लागेल? काही कंपल्शन नाही बाळांनो. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये फक्त एकच महत्वाची स्टेप आहे की एका इक्वेशन वरनं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा आणि उरलेल्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करा. एका इक्वेशन वरनं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा आणि उरलेल्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करा. पहिल्यावरनं काढली तर दुसऱ्यामध्ये पुट होईल आणि दुसऱ्यावरनं काढली तर पहिल्यामधनं पुट होईल. आणि कोणाची पण व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, x ची पण काढू शकता, y ची पण काढू शकता, पहिल्यावरनं पण काढू शकता, दुसऱ्यावरनं पण काढू शकता, काही फरक पडणार नाही. पण आपलं महत्वाचं हे आहे की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना इझी पद्धतीने सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यामुळे मी जे काही प्रेफरन्सेस सांगतोय त्याला प्रॉपर पद्धतीने लक्ष द्या. तर प्रेफरन्सेस मध्ये काय, तर प्रेफरन्सेस मध्ये मी तुम्हाला सांगतोय असं इक्वेशन आणि असाच व्हेरिएबल सिलेक्ट करायचा प्रयत्न करा ज्यामध्ये आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट किती पाहायला मिळेल बाळांनो, बोला 1 पाहायला मिळेल. किती पाहायला मिळेल? 1 पाहायला मिळेल. इट विल मेक युअर कॅल्क्युलेशन्स व्हेरी इझी. चला सेम पद्धतीने जर मी इथे एक आणखीन पेअर ऑफ इक्वेशन्स लिहिले, इथे लिहिलं मी 4x प्लस y इज इक्वल टू 10 आणि इथे लिहिलं मी 5x प्लस 10y इज इक्वल टू 25. तर 100%, 101% प्रत्येकाचा आता एकच आन्सर असलं पाहिजे, सर मी इक्वेशन 1 सिलेक्ट करणार आणि इक्वेशन 1 वरनं मी व्हॅल्यू काढणार y ची. कोणाची व्हॅल्यू काढणार? y ची. जेणेकरून तुमचे कॅल्क्युलेशन्स काय होतील? इझी. तुम्ही म्हणणार सर तुम्ही काय सांगता, मी काय करतो पहिल्या इक्वेशन वर x ची व्हॅल्यू काढतो आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करतो. करा, काही फरक नाही पडणार. सर मी पहिलं काय, मी दुसऱ्या इक्वेशन वरनं व्हॅल्यू काढतो सर x ची, काढा, काही फरक पडणार नाही. दुसऱ्या इक्वेशन वरनं y ची व्हॅल्यू काढायची असेल तर काढा, काही फरक पडणार नाही. फक्त हे इथं x सिलेक्ट करणे, इथला x सिलेक्ट करणे, इथला y सिलेक्ट करणे तुमची फक्त कॅल्क्युलेशन्स वाढवेल. आन्सर 100% करेक्टच येणार आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. मेन स्टेप सबस्टिट्यूशन मेथडची एवढीच असते की दोन पैकी एका इक्वेशन वर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळवा. दॅट्स इट. बाकी त्याच्यामध्ये काही नाही आहे. तर चला पहा, मग इथे कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी तुम्ही कोणतं इक्वेशन सिलेक्ट करणार? इक्वेशन 1 आणि y व्हेरिएबल. इक्वेशन 1 आणि y व्हेरिएबल सेम पद्धतीने मी इथे काही इक्वेशन्स लिहितोय. इथे लिहितोय मी 4x मायनस 3y इज इक्वल टू 15 आणि इथे लिहितोय मी 7x minus y is equal to 10. Now you are going to select which equations? तर 100% बाळांनो तुम्हाला आता माहिती झालंय, तुम्ही 100% हेच बोलणार, सर आम्ही इक्वेशन नंबर 2 सिलेक्ट करणार आणि त्यातला y व्हेरिएबल सिलेक्ट करणार व्हॅल्यू काढण्यासाठी. इज इट ओके? मग इथे काय होईल, सेकंड इक्वेशन वर y ची व्हॅल्यू मिळेल, ती इक्वेशन 1 मध्ये y च्या जागी रिप्लेस होईल. बात खतम. त्यानंतर इकडून कोणाची व्हॅल्यू निघेल, पहिल्या इक्वेशन वर y ची व्हॅल्यू निघेल, ती इक्वेशन 2 मध्ये y च्या जागी पुट होईल. त्यानंतर या दोघांमध्ये इक्वेशन सेकंड वरनं x ची व्हॅल्यू निघेल आणि ती कुठे पुट होईल, फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट होईल, आन्सर मिळेल. इज इट ओके? तर एवढंच तुम्हाला करायचं आहे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये, एवढंच तुम्हाला करायचं आहे. तर काय म्हटलं मी, पहा, चूज द व्हेरिएबल टू बी रिप्लेस्ड आयदर x or y फ्रॉम एनी ऑफ द इक्वेशन. मग प्रेफरन्स कोणाला देणार तुम्ही, तर प्रेफरन्स विल बी गिवन टू सच अ व्हेरिएबल अँड सच इक्वेशन इन विच कोएफिशिएंट ऑफ वन ऑफ द व्हेरिएबल इज 1. त्यानंतर काय करायचं आहे, तर त्यानंतर बाळांनो आपल्याला त्यानंतर करायचं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल टू बी रिप्लेस्ड from the selected equation, selected equation. तर या स्टेप मध्येच सर्वात महत्वाचे तुमच्या मिस्टेक्स होत आहेत. तर कशा पद्धतीच्या मिस्टेक्स होत आहेत किंवा इथे ऍक्च्युअल करायचं काय याच्याकडे थोडं प्रॉपर पद्धतीने लक्ष द्या. आपल्याला हे समजलं की आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढावी लागते, कुठून काढायची तर कुठूनही काढू शकतो आपण, हे पण लक्षात आलं. पण त्यामध्ये प्रेफरन्स कोणाला द्यायचा हे पण आपल्याला लक्षात आलं. आता तर मग मी काम करतो, याच दोन इक्वेशनला घेतो आणि या दोन इक्वेशनला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो पहा. इकडे लक्ष द्या.
याला मी इथे कॉपी केलं, याला मी काय केलं इथे कॉपी. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इक्वेशन 2 वरनं इक्वेशन 1 वरनं y ची व्हॅल्यू काढायची आहे. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? y ची. आता तेच म्हटलंय आपल्याला सेकंड स्टेप मध्ये, तेच म्हटलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल टू बी रिप्लेस्ड. जो व्हेरिएबल आपण रिप्लेस करायला सिलेक्ट केलाय त्याची व्हॅल्यू काढायची आहे. कुठून काढायची आहे? फ्रॉम द सिलेक्टेड इक्वेशन. म्हणजे या दोन इक्वेशन साठी आपण इक्वेशन नंबर 1 सिलेक्ट केलाय आणि इक्वेशन नंबर 1 मधला y व्हेरिएबल सिलेक्ट केलाय. तर व्हेरिएबल y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 वरनं मिळवायची आहे. तर ती कशी मिळेल? तर इथे लिहिणार मी फ्रॉम इक्वेशन 1. काय लिहिणार बोला? फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 मला कोणाची व्हॅल्यू मिळवायची? y ची. तर ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवायची तो व्हेरिएबल ठेवायचा लेफ्ट हँड साइडला, बाकी सर्व ज्या कोणत्या टर्म्स आहेत त्याला राईट हँड साइडला ट्रान्सफर करायचं. फक्त आणि फक्त व्हेरिएबल yच कुठे असला पाहिजे? लेफ्ट हँड साइडला. फक्त आणि फक्त जो व्हेरिएबल ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे रिप्लेस करण्यासाठी तोच व्हेरिएबल कुठे असला पाहिजे? लेफ्ट हँड साइडला. बाकी सर्व काहीही असू द्या ते सर्व कुठे पाठवून द्या? राईट हँड साइडला. कुठे पाठवून द्या? राईट हँड साइडला. मग या इक्वेशन मध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे 4x + y = 10. तर आताच मी बोललो ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, ज्याला आपल्याला रिप्लेस करायचं त्याला कुठे ठेवायचं? लेफ्ट हँड साइडला. बाकी सर्व ट्रान्सफर करून टाका राईट हँड साइडला. तर फक्त y इथे राहील = 10. जो पहिला होता तो असाच राहील आणि या y सोबत कोण होतं? 4x. तर त्याचं साइन होतं प्लस, तिकडे गेल्यावर तो काय होईल? -4x. तर मग आपल्याला इथे y ची व्हॅल्यू मिळते. ती काय मिळते? तर ती मिळते 9. ती मिळते 9. y = 10 - 4x. काय मिळते बोला? y = 10 - 4x. मिळाली कुठून? इक्वेशन 1 वरनं. आता ही y ची व्हॅल्यू रिप्लेस कुठे होणार? तर काढली आहे आपण इक्वेशन 1 वरनं, तर ती रिप्लेस होणार इक्वेशन 2 मध्ये. लक्षात ठेवायचंय 1 वरनं व्हॅल्यू काढली तर 2 मध्ये रिप्लेस होणार आणि 2 वरनं व्हॅल्यू काढली तर 1 मध्ये रिप्लेस होणार. हे फक्त महत्वाचं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. तर चला आपण व्हॅल्यू काढली बाळांनो इक्वेशन 1 वरनं. तर आता ही व्हॅल्यू कुठे पुट होईल? तर इक्वेशन 2 मध्ये पुट होईल. पण ती ठेवण्या अगोदर जी आपण व्हॅल्यू काढतो आपल्याला व्हेरिएबलची, ते जे इक्वेशन आपल्याला मिळतं त्याला कंपल्सरीली ए नाव द्यायचं. काय नाव द्यायचं बोला? ए नाव द्यायचं. आणि मग आपण बाळांनो असं करू शकतो की ही y ची व्हॅल्यू जी आहे आपण लिहू शकतो पुट y = किती? 10 - 4x इन इक्वेशन कोणता आता मग? 2 इक्वेशन. इन इक्वेशन कोणता आता मग? 2 इक्वेशन. कारण की व्हॅल्यू काढली कुठून? व्हॅल्यू काढली आपण 1 वरनं, तर ती कुठे रिप्लेस होणार? सेकंड मध्ये. जर सेकंड वरनं काढली असती तर रिप्लेस कुठे झाली असती? फर्स्ट मध्ये. कुठे झाली असती? फर्स्ट मध्ये. इट इज ओके. चला मग करा पुट पटकन. सेकंड इक्वेशन काय होतं बाळांनो आपलं? तर सेकंड इक्वेशन होतं 5x + 10y = 25. तर आता 5x + 10 ॲज इट इज राहील आणि y ची मग आता व्हॅल्यू किती आहे? 10 - 4x ही रिप्लेस होईल आणि = होईल 25. आणि आता जर बाळांनो याला सॉल्व केलं तर तुम्हाला इक्वेशन काय मिळतंय? 5x प्लस या 10 ने इथे मल्टिप्लाय होईल. 10 10 = 100. 10 × -4 -40x = 25. तर बाळांनो तुमचं जे इक्वेशन होतं त्या इक्वेशन मध्ये जो y दिसत होता तुम्हाला, तो y आता तुम्हाला लक्षात येतंय की फक्त कोणी रिप्लेस झालाय? फक्त x ने रिप्लेस झालाय. म्हणजे आपण काय केलं? y ची अदला बदली केली किंवा y ची जागा बदल केली किंवा y ची जागा आपण कोणाला दिली? x व्हेरिएबलला दिली. तर या इक्वेशन मध्ये जो y होता तो y निघून गेला, तो y रिप्लेस झाला आणि त्याच्या जागी आलं कोण? x आलं. कोणाला बाळांनो बोला? x. आता याला सॉल्व करून आपली रिक्वायर्ड x ची व्हॅल्यू मिळते. तर 5x - 40x इथे होतात बाळांनो -35x आणि हा 25 ॲज इट इज आपण ठेवूया आणि +100 ला तिकडे घेऊन जाऊया, तर तो -100 होईल. मग याला जर आपण केअरफुली सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं? तर आपल्याला मिळतं या दोघांचा डिफरन्स किती येतो? -35x = -75. इकडे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. तर x = किती होईल? 75 / 35. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ x. तर या प्रोसिजरने तुम्ही कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवू शकता. आता जो व्हेरिएबल तुम्हाला मिळाला ती कोणाची व्हॅल्यू मिळाली? x ची. आता ही x ची व्हॅल्यू सरळ उचला आणि कुठे पुट करा? तर इक्वेशन a मध्ये पुट करा. कुठे पुट करा बोला? इक्वेशन a मध्ये. आणि रिक्वायर्ड y मिळवा. तर तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडनी दोन्हीही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळालेल्या
आहेत, दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. मग सबस्टिट्यूशन मेथड नुसार क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. सर्वात पहिली मेथड काय, सर्वात पहिली स्टेप काय, स्टेप नंबर 1. इट इज व्हेरी इझी. काय म्हटलं आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल टू बी रिप्लेस्ड फ्रॉम द सिलेक्टेड इक्वेशन. ही आपली स्टेप नंबर 2 होती. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय बोललो होतो, स्टेप नंबर 1 मध्ये आपण बोललो होतो पहिले तो व्हेरिएबल सिलेक्ट करा ज्याला आपल्याला काय करायचं, रिप्लेस. मग तुम्ही कोणाला रिप्लेस करू शकता, एक्स ला पण करू शकता, वाय ला पण करू शकता, इक्वेशन 1 वरनं पण करू शकता, 2 वरनं पण करू शकता. पण कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी प्रिफरन्सेस लक्षात ठेवा. असाच व्हेरिएबल असंच इक्वेशन सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये असाच इक्वेशन असंच व्हेरिएबल सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट किती पाहायला मिळतो, 1 पाहायला मिळतो. इज इट ओके? 100%. चला आणखीन एक क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी घेतो. पहा, लक्ष द्या इकडे. आता जर मी फॉर एक्झाम्पल असे इक्वेशन्स लिहिले असतील, एक इक्वेशन लिहिलं मी 3x - 8y = 10, याला बोललो मी इक्वेशन नंबर 1. आणि ती लिहिलं मी 4x + 5y = 15, याला बोललो मी इक्वेशन नंबर 2. मग आता तू मला क्वेश्चनला केअरफुली ऑब्झर्व करून सांगा, तुम्ही इथे कोणाला सिलेक्ट कराल? प्रिफरन्स साठी तुमच्याकडे काही आहे का? प्रिफरन्स साठी ना पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय चा कोएफिशिएंट 1 आहे, ना सेकंड इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय चा कोएफिशिएंट 1 आहे. मग आता काय कराल, तर मग आपली स्टँडर्ड प्रोसिजर तीच काय की तुम्हाला वाटेल ते इक्वेशन, वाटेल तो व्हेरिएबल सिलेक्ट करा, व्हॅल्यू काढा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा. कुठं नाही, मग पहिला इक्वेशन सिलेक्ट करून मी एक्स ची पण काढू शकतो, वाय ची पण काढू शकतो, काही फरक पडणार नाही. काही जणांची इच्छा असेल नाही मी 1 वरनं नाही काढणार, मी 2 वरनच काढणार, तर 2 वरनं काही जण एक्स ची व्हॅल्यू काढतील, काही जण वाय ची व्हॅल्यू काढतील, काही फरक पडणार नाही. फक्त एकच काम करायचं आहे, एका इक्वेशन वर एक व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा, संपवा विषय, संपवा. बाकी काही कठीण आहे का? मग जर मी इथे सिलेक्ट केलं पहिल्या इक्वेशन वर एक्स ची व्हॅल्यू काढायची, तर कशी काढणार, तर मी आताच शिकवलंय ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची त्याला कुठे ठेवायचं, लेफ्ट हँड साइडला, बाकी सर्व कुठे ट्रान्सफर करायचं, राईट हँड साइडला. तर 3x ॲज इट इज राहील, 3x ॲज इट इज राहील, = 10 ॲज इट इज राहील. आणि हा इकडला तिकडे गेल्यावर हा होता मायनस झाला प्लस, हा मायनसचा काय झाला प्लस. पण या क्वेश्चन मध्ये आताही आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली नाहीये, तर आपल्याला फक्त x हवा, आपल्याला 3x नको, तर 3 पण आपल्याला इकडे ट्रान्सफर करावा लागेल. तर 3 होता मल्टिप्लिकेशन मध्ये, तर तो जाईल 92 डिव्हिजन मध्ये, तर 10 + 8y / 3 हे होईल मग आपली कोणाची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू. काढली कुठून, फर्स्ट इक्वेशन वरनं, तर रिप्लेस कुठे होणार, सेकंड इक्वेशन मध्ये, कोणाच्या जागी, एक्सच्या जागी. तर पहा इथे तुम्हाला जे मी प्रिफरन्स बोललो होतो ते का एवढं इम्पॉर्टंट आहे किंवा प्रिफरन्स देणं एवढं का इम्पॉर्टंट आहे, कारण की ज्या वेळेला डिव्हिजन मध्ये कोणती क्वांटिटी येते तर बाळांनो तुम्हाला मॅक्झिमम टाइम क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडीशी डिफिकल्टी फेस होते. कारण की आता ही जी व्हॅल्यू ज्या वेळेला आपण इक्वेशन 2 मध्ये रिप्लेस करणार, तर इक्वेशन 2 कशा पद्धतीने चेंज होईल तर पाहूया आपण. तर 4 तर ॲज इट इज राहील, आणि एक्स ची व्हॅल्यू किती काढली आपण, तर ती काढली आहे 10 + 8y / 3 + 5y = 15. मग आता या इक्वेशनला पाहिल्यानंतर मॅक्झिमम जणांना हे सॉल्व्ह करण्यात डिफिकल्टी फेस होते. म्हणून असं इक्वेशन येण्याचा वादच नाही ठेवायचा. प्रिफरन्स असेल तर 100% गो फॉर दॅट प्रिफरन्स, मेक क्वेश्चन इझी अँड सॉल्व्ह इट. पण आता इथे प्रिफरन्सेस नाही तर अल्टिमेटली तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. तर कसं सॉल्व्ह होणार आहे, या 4 नी फक्त न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय होईल, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही तुमचं रिक्वायर्ड वायचा आन्सर काढू शकाल. तर ते आपण न्यूमेरिकल्स मध्ये पाहूया. तर तुम्हाला कुठेही सबस्टिट्यूशन मेथड मध्ये कशा पद्धतीने स्टेप्स घ्यायच्या याच्यामध्ये काही डाऊट आहे का? व्हेरी सिंपल. काय करायचं आहे, एका इक्वेशनवर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून दुसऱ्या इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबलच्या जागी रिप्लेस करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळवा, बात खतम. चला तर मग करूया आपण याच्यावरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह. तर मी तुमच्या डोळ्यासमोर 2 इक्वेशन्स लिहिल्यात. असं लिहिल्यानंतर जर तुम्हाला असं म्हटलंय की सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स बाय सबस्टिट्यूशन मेथड, तर मग मी काय करणार, तर मी सर्वात पहिले करणार इक्वेशन जे दिलेले आहेत त्यांना मी नाव देणार, त्यांना मी नंबरिंग करणार. तर कशा पद्धतीने नंबरिंग करणार, तर 3a + 5b = 26 हे असणार बाळांनो माझं पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन काय, a + 5b = 22
हे असणार बाळांनो माझं दुसरं इक्वेशन. कोणतं इक्वेशन? दुसरं इक्वेशन. आता याला आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनी सोडवायचं, तर मी लगेच लिहिणार बाय सबस्टिट्यूशन मेथड. कोणती मेथड? बाय सबस्टिट्यूशन मेथड. चला बोला सबस्टिट्यूशन मेथड नुसार. मग आता जो मी प्रिफरन्स सांगितला त्या प्रिफरन्स वरनं जर क्वेश्चनला केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्ही इक्वेशन 1 सिलेक्ट करा व्हॅल्यू काढण्यासाठी की इक्वेशन 2 सिलेक्ट करणार, तर 100% मी इक्वेशन 2 सिलेक्ट करणार आणि इक्वेशन 2 वरनं मी व्हॅल्यू कोणाची काढणार, तर मला इथं दिसतंय की a चा कोएफिशिएंट किती आहे? 1 आहे, तर मी a ची व्हॅल्यू काढणार. कुठून काढणार? इक्वेशन सेकंड वरनं. आणि इक्वेशन सेकंड वरनं काढलेली व्हॅल्यू मी कुठे पुट करणार? 1 मध्ये, आणि मला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. तर व्हेरी गुड. मग इथे लिहिणार मी फ्रॉम इक्वेशन 1. लगेच लिहिणार फ्रॉम इक्वेशन जे असेल ते. तर कोणतं इक्वेशन आहे आपलं? 2. चला बोला फ्रॉम इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 काय? a + 5b = 22. चला काढा a ची व्हॅल्यू. तर a लेफ्ट हँड साइडला राहील, बाकी सर्व फेकून टाका तिकडे राईट हँड साइडला. हा 22 ॲज इट इज होता तो पहिले लिहिला, -5b याला बोलणार मी इक्वेशन a. मग आता ही व्हॅल्यू काढली कुठून? सेकंड वरनं, तर रिप्लेस कुठे होणार? फर्स्ट मध्ये. तर चला करा पुट a = 22 - 5b इन इक्वेशन फर्स्ट. चला करा फर्स्ट मध्ये पुट. चला करा फर्स्ट मध्ये पुट. तर फर्स्ट मध्ये पुट केल्यावर काय होईल? तर बाळांनो फर्स्ट मध्ये पुट केल्यावर काय होईल? फर्स्ट इक्वेशन काय? तर 3a + 5b = 26. तर आता काय आपल्याला व्हॅल्यू a ची मिळाली आहे, तर 3 तर तसंच राहील, a ची व्हॅल्यू रिप्लेस होईल. तर a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 22 - 5b. तर ती ब्रॅकेट मध्ये पुट करावी लागेल. + 5b = 26. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? तर पहा a ची व्हॅल्यू आपण सेकंड इक्वेशन मध्ये 22 - 5b रिप्लेस केली. आता काय करावं लागेल? बॉडमासच्या नियमानुसार 3 नी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. 3 × 22 ते होईल 66 - 3 × 5 तर ते होईल -15. b ॲज इट इज राहील आणि हा 5b ॲज इट इज राहील आणि = होईल 26. आता हा जे लाईक टर्म्स आहे यांची काय होईल? ऍडिशन सबट्रॅक्शन, आणि हा 66 तिकडे ट्रान्सफर होईल, ते इट विल गेट -15 + 5 ते इट विल गेट -10b आणि इथे होईल 26 - 66. तर दोघांचा डिफरन्स येतो बाळांनो 10 - 10b. आणि इथे पण मोठ्यामधनं छोट्यामधनं मोठी टर्म जर मायनस केली तर 100% मायनस आन्सर येणार आहे. आन्सर होईल या दोघांचा डिफरन्स 40. दिस मायनस विल गेट कॅन्सल. तर इथे राहील 10b = 40. तर b = किती होईल बाळांनो? 40 / 10. तर आन्सर विल बी 4. तर b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ही b ची व्हॅल्यू आता आपल्याला पुट करायची आहे. कुठे पुट करायची आहे? तर 1 मध्ये पुट करा, 2 मध्ये पुट करा, कुठे पुट करा, रिक्वायर्ड e ची व्हॅल्यू मिळवा. पण ऑलरेडी आपण अर्ध इक्वेशन सॉल्व्ह करून ठेवलेलं असतं आणि ते कोणतं असतं आपलं बाळांनो? इक्वेशन a, ज्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू ऑलरेडी काढून ठेवली आहे. काय? 22 - 5b. म्हणजे मग a मध्ये 1 मध्ये 2 मध्ये न पुट करता डायरेक्ट ज्याला a इक्वेशन दिलंय त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा b ची, a मिळवा. चला लिहा मग पटकन. काय लिहिणार? पुट b = 4 इन इक्वेशन a. चला करा a मध्ये पुट. a मध्ये जर मी पुट केलं तर काय होईल? a मध्ये जर पुट केलं तर काय होईल? a = किती असतं? 22 - 5b. तर 22 - 5 × b च्या जागी किती आहे? तर b च्या जागी आहे 4. तर 22 - 5 4 = 20 आणि या दोघांचा डिफरन्स किती येतो? 2. तर मग आपल्याला आपलं रिक्वायर्ड सोल्युशन मिळालेलं आहे. तर ते रिक्वायर्ड सोल्युशन काय मिळालं? देअरफॉर द रिक्वायर्ड सोल्युशन इज a, b = 2, 4. So this will be our answer. Substitution method is the simplest of all. काहीच करायचं नाही. 2 इक्वेशन वरनं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा. कुठल्या तरी इक्वेशन वरनं, कोणत्या तरी एका इक्वेशन वरनं, ज्यावरनं काढली ते सोडून उरलेल्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करा, आन्सर मिळवा, बात खतम करा. बाकी काही नाही. त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहूया. चला इथे पहा. इथे जर आपण केअरफुली बघितलं तर आपल्याला लक्षात येत आहे या 2 इक्वेशनला मला पहिले नावं द्यावं लागतील. तर 2x - 3y = 9. दिस विल बी माय इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि इथे होईल 2x + y = 13. दिस विल बी माय इक्वेशन नंबर सेकंड. मग आता बाळांनो मला सांगा तुम्ही कोणता व्हेरिएबल सिलेक्ट कराल? हो, y व्हेरिएबल. कोणत्या इक्वेशन वरनं? हो, सेकंड इक्वेशन वरनं. तर लिहिणार फ्रॉम इक्वेशन सेकंड. चला करा बरं y ची व्हॅल्यू. तर काय आहे? 2x + y = 13. तर y ची व्हॅल्यू काढायची. तर y सोबत 2x आहे, 2x ला फेकून द्या तिकडे. 2x तिकडे फेकला गेला तर तो होईल मायनस. म्हणजे आपल्याला a इक्वेशन मिळालं y = 13 - 2x. मिळालं कुठून? सेकंड वरनं. तर पुट कुठे होणार? फर्स्ट मध्ये. चला करा मग पटकन पुट y =
13 मायनस 2x. काय बोला 13 मायनस 2x इन इक्वेशन फर्स्ट. मी फर्स्ट मध्येच का पुट केली कारण की बांधनो आपण व्हॅल्यू काढली सेकंड वरनं आणि आपण शिकलोय ज्या इक्वेशन वरनं व्हॅल्यू काढलेली असेल ज्या इक्वेशन वरनं व्हॅल्यू काढलेली असेल ते इक्वेशन सोडून उरलेल्या इक्वेशन मध्ये पुट करायची. 2 वरनं काढली तर फर्स्ट मध्ये पुट करणार, फर्स्ट वरनं काढली तर 2 मध्ये पुट करणार, संपवा. मग काय फर्स्ट इक्वेशन चला बोला 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर चला 2x तसाच राहील मायनस 3 असाच राहील, y च्या जागी आता व्हॅल्यू रिप्लेस होईल ती काय होईल 13 मायनस 2x इज इक्वल टू 9. आता पहिले तर ब्रॅकेट सॉल्व होईल. चला ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 2x आता या -3 ने मल्टिप्लाय होईल तर दोन्ही टर्म लावेल. -3 इंटू 13 -39 -3 इंटू -2 तर इट विल गेट प्लस 6x आणि इथे राहतील 9. इथे किती राहतील 9. -3 इंटू -2 इट विल गेट प्लस आणि x ॲज इट इज तर 6x विल बी युअर आन्सर. चला आता या दोन लाईक टर्मची काय होईल ऍडिशन 2x प्लस 6x इट विल गेट 8x इज इक्वल टू 9 आणि हा 39 तिकडे फेकून द्या. तो फेकला तर तो मायनसचा काय झाला प्लस. चला करा दोघांची ऍडिशन 8x इज इक्वल टू किती होईल 48. तर x इज इक्वल टू किती होईल आता हा 8 कुठे चालला जाईल 48 च्या डिव्हिजन मध्ये हा याला कितीने कट करतो 6 ने. त्यावर x इज इक्वल टू हाऊ मच तर x इज इक्वल टू आलं 6. x इज इक्वल टू किती आलं 6. x ची व्हॅल्यू मिळाली 6. आता ही आलेली व्हॅल्यू कुठे पुट करायची तर ऑलरेडी सांगितले ज्याला आपण a नाव देतो त्याच्यामध्ये पुट करा. तुम्हाला जी रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे y ची ती पण मिळून जाईल. तर चला करा पुट. इथे लिहितो मी पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन a आणि चला करा a मध्ये पुट. तर इक्वेशन a काय y इज इक्वल टू 13 मायनस 2x तर y इज इक्वल टू किती होईल 13 मायनस 2 इन ब्रॅकेट 6 तर 13 मायनस 12 2 6 जार 12 झाला. या दोघांचा डिफरन्स येतो 1 तर y ची व्हॅल्यू किती मिळाली तर y ची व्हॅल्यू मिळाली बाजूला आपल्याला 1. इज इट ओके व्हेरी सिंपल व्हेरी इझी व्हेरी इझी. चला मग तुम्ही म्हणाल सर याच पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व्ह करणं काही कंपल्शन आहे का. हो आम्ही जर एक काम केलं आम्ही जर दुसरे कोणते व्हेरिएबल सिलेक्ट केले सॉल्व्ह करून बघितलं तर आम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे का तर 100% बाळांना तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठेच कशाच पद्धतीचा काहीही डिफिकल्टी फेस होणार नाही. ती कशा पद्धतीने तर मी तुम्हाला लागेल तर याच क्वेश्चनला मी दुसरा एखादा कोणता व्हेरिएबल सिलेक्ट करून सॉल्व्ह करून दाखवतो. चला पाहूया आपण कशा पद्धतीने होईल. चला याला इरेज करून टाका. चला पहा मग मी प्रिफरन्स काहीच वापरला नाही. मी फक्त माझी स्टँडर्ड प्रोसिजर वापरली. मी प्रिफरन्स गेला तिकडे खड्ड्यात. मी म्हटलं मला काही वापरायचं नाही मला फक्त जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे तीच वापरायची. स्टँडर्ड प्रोसिजर काय एका व्हेरिएबलची एका इक्वेशनवर व्हॅल्यू काढा उरलेल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा एवढंच बोललो मी. मग काही नाही धरलं आणि पहिल्या इक्वेशनवर मी x ची व्हॅल्यू काढली. काढा मग पहिल्या इक्वेशनवर x ची व्हॅल्यू नाही तर काही विद्यार्थी म्हणतील मग नाही सर तुम्ही x ची काढा मी पहिल्या इक्वेशनवर y ची काढतो. काढा काही फरक पडत नाही. काय म्हणतील सर तुम्ही पहिलं इक्वेशन सिलेक्ट केलं आम्ही दुसरं इक्वेशन सिलेक्ट करतो x ची व्हॅल्यू काढतो पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतो. किंवा काही आणखीन विद्यार्थी म्हणतील आम्ही सेकंड इक्वेशन सिलेक्ट करतो y ची व्हॅल्यू काढतो जे तर मी तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. मग चला आपण इक्वेशन 1 चा उपयोग करून सॉल्व्ह करू आणि x व्हेरिएबल सिलेक्ट करू. मग काय होईल पाहूया. चला पहा कशा पद्धतीने तुमचे कॅल्क्युलेशन्स वाढतात हे तुम्हाला आता लक्षात येईल. चला पहा फ्रॉम इक्वेशन 1 चला फ्रॉम इक्वेशन 1 काय म्हणता तुम्ही x ची व्हॅल्यू काढायची का. चला काढा. मग काय होईल 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. आता मी तुम्हाला शिकवलंय ज्याची व्हॅल्यू काढायची तो लेफ्ट हँड साइडला ठेवायचा बाकी सर्व फेकून द्या तिकडे गेले. पार्टी बदलली साइन बदललं पार्टी बदलली साइन बदललं मायनसचा प्लस होईल प्लसचा मायनस होईल. तर 2x इज इक्वल टू 9 जो होता तो ॲज इट इज ठेवा आणि मायनसला तिकडे घेऊन जा तर तो काय होईल प्लस. पण आताही आपल्याला x ची व्हॅल्यू नाही मिळाली बाळांनो. x ची व्हॅल्यू नाही मिळाली 2x ची व्हॅल्यू मिळाली. आता x ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी काय होईल 9 प्लस 3y आणि हा 2 इकडे चालला जाईल डिव्हिजन मध्ये. तर मग याला बोलणार मी इक्वेशन a आणि x ची व्हॅल्यू काय मिळाली 9 प्लस 3y अपॉन 2. आता ही व्हॅल्यू काढली कुठून सांगा बरं तुम्ही इक्वेशन 1 वरनं. तर मग आता रिप्लेस कुठे करावं लागेल इक्वेशन 2 मध्ये कोणाच्या जागी तर x च्या जागी. चला करा मग पटकन बोला पुट x इज इक्वल टू 9 प्लस 3y डिवाइडेड बाय 2 इन इक्वेशन कोणतं बोला सेकंड. का सेकंड कारण की व्हॅल्यू काढली कुठून फर्स्ट वर तर कुठे पुट होईल सेकंड मध्ये. चला करा मग काय होईल सेकंड इक्वेशन काय 2x प्लस y इज इक्वल टू 13 इज इक्वल टू 13. चला मग काय होईल तर हा 2 ॲज इट इज राहील आणि x च्या जागी आता व्हॅल्यू रिप्लेस होईल ती काय होईल 9 प्लस 3y अपॉन 2 प्लस y इज इक्वल टू 13. तर आता हा जो 2 आहे या 2 ला काय करेल बाळांनो कॅन्सल आउट करेल. काय करेल कॅन्सल आउट करेल. हा 2 या 2 सोबत काय झाला कॅन्सल. मग राहिलं काय फक्त 9 प्लस 3y
प्लस वाय इज इक्वल टू 13. मग हा दोघांचे ऍडिशन होईल आणि 9 13 तिकडे चालला जाईल तर 3y प्लस वाय तर इथे होईल 4y आणि हा 13 ॲज इट इज होता इकडे हा 9 गेला तर तो काय झाला मायनस, तो काय झाला मायनस. आणि दोघांचा डिफरन्स किती आहे तर दोघांचा डिफरन्स सर्वांना माहिती आहे 4y इज इक्वल टू किती होईल तो y इज इक्वल टू किती होईल 4 डिवायडेड बाय 4. तर आन्सर विल बी 1. आलं का वायचा आन्सर तेच, वायचा आन्सर तेच आलं का बोला, वायचा आन्सर तेच आलं. पण आता ही y ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्हाला त्याला कुठे पुट करावं लागेल a मध्ये पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन A. चला इक्वेशन A काय होतं, इक्वेशन A काय होतं तर इक्वेशन A एम्प्लाइज x इज इक्वल टू 9 प्लस 3y डिवायडेड बाय 2. तर किती होईल x इज इक्वल टू 9 प्लस 3 इंटू y च्या जागी होईल 1 डिवायडेड बाय 2. तर x इज इक्वल टू 9 प्लस 3 डिवायडेड बाय 2 तर x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. तर किती आली व्हॅल्यू x. तर आता तुम्हीच पहा जेवढ्या इझी पद्धतीने आपण हा क्वेश्चन या y व्हेरिएबलला सिलेक्ट करून सॉल्व्ह केला होता तिथे जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले त्याच्यापेक्षा जास्त कॅल्क्युलेशन्स तुम्हाला इथे करावे लागले. तुमचं नशीब चांगलं की इथे हा 2 या 2 सोबत कॅन्सल आउट झाला. जर नसता झाला इथे फॉर एक्झाम्पल 2 च्या जागी दुसरा कोणता नंबर असला तर तुम्हाला पहिले इथे अंदर मल्टिप्लाय करायचं काम पडलं असतं. मल्टिप्लाय करून मग ते त्यांचा बेस सारखा करून त्याला तिकडे ट्रान्सफर करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करायचं काम पडलं असतं. मग ते करण्यासाठी तुमचे तेवढेच बेसिक स्ट्रॉंग लागतात. जर बेसिक स्ट्रॉंग असेल तर फॉलो द स्टँडर्ड प्रोसिजर, नाही तर जे प्रिफरन्सेस दिले त्यांनी सॉल्व्ह करा. तुम्हाला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतील बाळांनो. तर एलिमिनेशन मेथडमध्ये काय करायचं आहे हे सर्वांना आता पाठ झालं असेल मला असं वाटतंय. काही डोक्याला त्रास नाही. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एनी व्हेरिएबल from any of the equation and replace it in remaining equation to get the required values. बात खतम. सबस्टिट्यूशन मेथड खतम. तर बाळांनो लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या बोर्डच्या पेपर मध्ये आयदर एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड या दोघांपैकी एक क्वेश्चन येऊ शकतो आणि क्रॅमर्स रूलवर क्वेश्चन ठरलेला आहे तो येणार म्हणजे येणार. एक तर ती डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला येणार, नाही तर क्रॅमर्स रूलनी क्वेश्चन सॉल्व्ह करायला येणार. पण क्रॅमर्स रूलवर 3 मार्काचा क्वेश्चन ठरलेला आहे. या दोघांपैकी एका याच्यावर आयदर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो किंवा मग डायरेक्ट मधील एलिमिनेशननी सॉल्व्ह करा किंवा सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह करा. त्यामुळे या तिन्ही स्टेप्स तुमच्यासाठी तेवढ्याच इक्विव्हॅलंट महत्वाच्या आहे. तिघांनाही प्रॉपर पद्धतीने प्रिपेअर करा. जेवढे एक्सरसाइजेस मधले क्वेश्चन्स आहेत तेवढे सर्व क्वेश्चन्स क्लिअर करा. तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीची काहीही डिफिकल्टी वाटत असेल बाळांनो एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, क्रॅमर्स रूल क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तर प्लीज आस्क मी इन कॉमेंट सेक्शन. तर कॉमेंट सेक्शन सर्वांसाठी ओपन आहे. तुम्हाला माझे लेक्चर्स कसे वाटताय, तुम्हाला अंडरस्टँड होतंय नाही होतंय, कशा पद्धतीने माझं टीचिंग आहे, काय तुम्हाला वाटतंय, काय चेंजेस करायला पाहिजे किंवा काय तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहे तर प्लीज माझ्यापर्यंत पोहोचवा. आय विल मेक चेंजेस अकॉर्डिंग टू युअर सजेशन्स. तर थँक्यू सो मच बान. तर अभ्यास करत राहा. येणाऱ्या 10वीसाठी 10वी तर तुमची आता पुढच्या वर्षी असणार आहे, पण आता सर्वात महत्वाचं तुमचं जे येणारं काही दिवसांनंतरचं पहिलं टार्गेट आहे. ती पहिलं टार्गेट आहे म्हणजे तुमची युनिट टेस्ट जी तुमच्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये असणार आहे. तर त्या शाळेमधल्या युनिट टेस्टसाठी सर्वांना 2-2 टॉपिक्स असणार आहे. तर त्या 2-2 टॉपिकचा प्रॉपर पद्धतीने अभ्यास करा. काही डिफिकल्टी वाटत असेल, कोणता कन्सेप्ट समजत नसेल, काही समजत नसेल, कशाही पद्धतीची कसलीही डिफिकल्टी फेस होत असेल तर please ask me in comment section. 100% I will revert back and I will make videos according to your suggestions, according to your expectations. Thank you so much.